नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, बिग बॉस मराठी 6च्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ तन्वीवर खूप भडकलेले आहेत आणि तिची जोरदार शाळा घेतलेली आहे। मित्रांनो, या आठवड्यामध्ये तन्वी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर आवाज चढवताना दिसली। अनेक वेळा तिने घरसुद्धा डोक्यावर घेतलं होतं। या आठवड्यामध्ये तन्वी आणि राखीमध्ये सुद्धा खूप मोठे वाद झालेले पाहायला मिळाले। मित्रांनो, तन्वी कॅप्टन होती म्हणून तिला गोल्डन रेशन कार्ड मिळालं होतं, ज्याच्यामुळे कॅप्टन्सी रूममधील बाथरूम तिला वापरण्याचा अधिकार होता। तन्वी बोलली की मी माझ्या सगळ्या सुखसुविधा सोडलेल्या आहेत, मी सुद्धा बाकीच्यांसारखंच कॉमन बाथरूम म्हणजे ब्रॉन्झ सुविधा वापरणार आहे। जेव्हा तन्वी कॉमन बाथरूम वापरायला गेली तेव्हा राखीने तिला थांबवलं आणि म्हणाली तुझ्यासाठी कॅप्टन रूममध्ये बाथरूम आहे, तू तिकडे जा। तर तन्वी तिथे भडकली आणि बोलली की माझ्या सगळ्या सुखसुविधा मी सोडलेल्या आहेत, त्यामुळे मी हा बाथरूम वापरणार। आणि दोघींमध्ये तिथे खूप मोठा वाद झाला आणि आता याच गोष्टीवरून रितेश भाऊंनी तन्वीची चांगली शाळा घेतलेली पाहायला मिळते। रितेश भाऊ तन्वीला बोललेले आहेत की तन्वी, प्रत्येक गोष्टीवर आरडाओरड करून तुम्हाला नेमकं काय सिद्ध करायचं आहे? तुम्ही सुविधा सोडण्याचा निर्णय घेतला, तो तुमचा निर्णय होता, पण त्या निर्णयाचा तमाशा करणं हे कॅप्टनच्या क्वालिटीमध्ये बसत नाही। स्ट्रॉंग प्लेयर तो नसतो जो मोठ्याने ओरडतो, स्ट्रॉंग प्लेयर तो असतो जो स्वतःवर कंट्रोल ठेवतो। या आठवड्यात तुम्ही गेम कमी आणि तांडव जास्त केलेला आहे। मित्रांनो, आता या रितेश भाऊंच्या गोष्टीवर तन्वी काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या सगळ्यानंतर तन्वी तिचा गेम कसा बदलणार हे सुद्धा पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल? मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।